अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 22 अपमृत्यू निवारणम म्हणजे भक्तांचे अकाली मरण मागे फिरवणे किंवा मरणापासून सुटका करणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। आनंदाने परिपूर्ण असलेल्या, मूर्तिमंत ज्ञानच असलेल्या व अतिशय पवित्र असलेल्या सद्गुरो तुझा जय जयकार असो। संसाराच्या भयाचा नाश करणाऱ्या, कलियुगात उत्पन्न होणाऱ्या दुष्ट वासना मुळातच जाळून टाकणाऱ्या, सर्व बाजूंनी पूर्ण असलेल्या तुझा जय जयकार असो। तू आनंदरूपी सागर आहेस। तुझ्यावर वागण्याच्या अनेक लहरी म्हणजे एकदम होणाऱ्या इच्छारूपी लाटा उठतात, परंतु भक्तांवर कृपा करण्यासाठी तूच त्या लाटा आवरतोस। थोडा प्रकाश व थोडा अंधार असलेल्या स्थितीतला जो साप असतो, साप म्हणून दिसतो, तो उजेडात आपण दोर होतो। आपोआप दोर आहे हे कळतं, तो साप नसून दोर आहे हे उजेडात कळतं। थोड्या अंधाराची स्थिती आणि उजेडाची स्थिती या दोन्हींचा उत्पन्न करता तूच एक आहेस। भीतीने सापाच्या आकाराच्या भावनेचा उत्पन्न करता तूच आहेस आणि त्याच भावनेला दोराचा आकार देऊन ती भीती नंतर दूर करणाराही तूच आहेस। आधी जेव्हा अंधार होता आणि साप वाटत होता किंवा नंतर उजेड आल्यावर दोर दिसतो आहे, या दोन्ही वृत्ती उठण्याला वाटण्याला जागा नव्हती। त्यावेळेचा कोणताही आकार नसलेलाही तूच होतास। पुढे निराकाराचा साकार झालास आणि थोड्या उजेडाची वेळ असल्याने सापाचा खोटा भास होऊ लागला। त्या आभासाला कारणही तूच आहेस। अशी ही उघड दिसणारी आणि न दिसणारी तुझी अंतःकरण प्रवृत्ती, आनंदाने वागण्याच्या तऱ्हेचा महिमा आणि मनात चांगले किंवा वाईट असे कोणतेही विकार उत्पन्न होत नसलेला स्वभाव, याचा कोणालाही पत्ता लागत नाही। यासाठी सर्व वेद गप्प बसले आहेत आणि सर्वच्या सर्व तोंडांनी स्तुती करून शेषनागही तुझे खरे स्वरूप समजू शकला नाही। तेथे मी पामर ते कोठून जाणणार। बाबा, साई बाबा, तुमच्या स्वरूपाच्या दर्शनाशिवाय मनाला काही गोडी लागत नाही। मनाला वाटते की तेच तुझे स्वरूप ध्यानात आणावे आणि डोळ्यांसमोर ठेवावे। आत्यंतिक सुखाचा लाभ होण्यासाठी शुद्ध ज्ञानाची साक्षात मूर्ती असलेल्या तुझ्या पायांशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आश्रय नाही। साई बाबा, काय तुमची ती नित्याची बैठक। अनेक भक्त दर्शनाला येतात आणि पायी मस्तक ठेवून प्रेमभराने मनाने सुख लुटतात। तोही तुमचा पाय कसा तर खूण म्हणून चंद्राच्या झाडाच्या फांदीशी संबंध जोडण्याच्या उदाहरणासारखा। पायाचा अंगठा पकडून भक्तांची दर्शनाची उत्सुकता भागवणारा आहे। कृष्ण पक्षाची 15वी तिथी, कृष्ण पक्ष म्हणजे मराठी महिन्याच्या दुसऱ्या 15 दिवसात ज्यात चंद्राची कला उत्तरोत्तर हळूहळू कमी चंद्रकोर होत जाते, त्या पक्षाची, त्या 15 म्हणजेच 15 दिवसांची किंवा 2 आठवड्यांचा जो भाग आहे महिन्याचा, त्या पक्षाची 15वी तिथी म्हणजे पंचदशी म्हणजे अमावस्या, म्हणजेच पूर्ण अंधार असलेली अमावस्या उलटली, संपली की चंद्राच्या दर्शनाची सगळ्यांना साहजिक फार इच्छा होते। म्हणजे अमावस्येनंतरच्या रात्री पहिली बारीक चंद्रकोर पाहावे ही इच्छा सगळ्यांना होते। वद्य पक्षाची रात्र संपली की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शनाची आशा उत्पन्न होऊन जो तो आकाशाकडे दृष्टी लावून पश्चिम दिशा बारकाईने पाहू लागतो। बाबा, आपल्या भक्तांची ती उत्कट इच्छा तुम्ही जेव्हा डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवून बसतात तेव्हा आपल्या पायाजवळच ती इच्छा पुरवतात। डाव्या हाताचे अंगठ्याजवळचे पहिले बोट आणि त्याच्या शेजारचे मधले बोट, या 2 बोटांरूपी म्हणजे बोटांसारख्या झाडाच्या 2 फांद्यांच्या मधल्या, जणू काही त्या 2 झाडांच्या फांद्या आहेत तुमचे ते 2 बोट, आणि त्याच्या मधल्या जागेत
जो पायाचा अंगठा पकडलेला असतो तेथे नखरूपी बीजेचा म्हणजे दुसऱ्या तिथीच्या चंद्रकोरीचा चंद्र चकाकत असतो. जणू काही तोच चंद्रकोरीचा चंद्र आहे. चंद्राच्या दर्शनाची उत्सुकता फार मोठी असते, परंतु आकाशात चंद्राची कोर सहजासहजी दिसत नाही. मग जाणकार माणूस सांगतो की झाडाच्या 2 फांद्यातील जागेसमोर नजर आणून लावा आणि त्या बेचक्यामधून म्हणजे रिकाम्यामधल्या जागेतून पहा, म्हणजे समोर चंद्र दिसेल. चंद्राची कोर लहान असली तरी तेथून ती डोळ्यांना दिसते. या अंगठ्याचा महिमा धन्य आहे. बाबांनी स्वतः वेणी माधव होऊन वेणी माधव म्हणजे कृष्णाचं एक नाव आहे, गंगा यमुना प्रगट करून दासगणूंना संतुष्ट केले. प्रयाग तीर्थात स्नान करण्यास जाण्याची आज्ञा मागितली असताना दासगणूंनी साई काय म्हणाले की हे माझे पायाचे अंगठे म्हणजेच प्रयाग तीर्थ आहे, प्रयागराज आहे, येथेच स्नान कर असे बाबा म्हणाले आणि दासगणूंनी त्यांच्या पायी मस्तक ठेवताच गंगा यमुनेचे 2 प्रवाह त्यांच्या अंगठ्यातून पायातून प्रगट झाले. पहा, अशा त्या प्रसंगावर अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया हे दासगणूंचे सुंदर पद श्रवण तत्पर श्रोत्यांनी जरी ऐकले आहे तरी या साई सच्चरित्राच्या 4थ्या अध्यायात दासगणूंनी स्वतःच्या शब्दांनी म्हटले आहे. ते श्रोत्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचले तर आणखी नवी गोडी प्राप्त होईल. दासगणूंनी जे पद रचलेलं आहे तर त्याची ही पहिली ओळ आहे. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया. हे पद 4थ्या अध्यायात अर्थासहित आपण एका व्हिडिओत 4थ्या भागाच्या व्हिडिओत विस्तृत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यावर बोललोय. पण तरी तुम्हाला फक्त ते गाणं आता परत ऐकवतोय, ते पद ऐकवतोय जे दासगणूंना गंगा यमुना पायातून निघताना दिसली साईबाबांच्या नखातून अंगठ्यातून पायाच्या, आणि तेव्हा त्यांना तिथेच प्रयागराज मिळालेत, तीर्थक्षेत्र झालं त्यांचं. तर ते त्यांच्या मनाची जी अवस्था होती त्यातून या काव्यपंक्ती दासगणूंनी रचल्या सद्गुरूंची स्तुती करणाऱ्या. हे आपण 4थ्या भागात हा सगळा अर्थ पाहिलेला आहे आणि ओव्या या वाचलेल्या आहेत, या गाण्याच्या या पदाच्या काव्यपंक्ती ओळी वाचलेल्या आहेत. पण आता विषय आलाय म्हणून आपण पुन्हा एकदा साईंची स्तुती करूया. फक्त ओळी वाचूया, काव्यपद वाचूया, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकतात. इथे अर्थही आहे प्रत्येक ओवीनंतर. आणि नाही तर 4थ्या अध्यायाचा व्हिडिओ तुम्ही उघडा, तिथे तुम्हाला हे पुन्हा याबद्दल चर्चा आपण केली, अर्थ समजून घेतलेला आहे. आता फक्त ओळी वाचूया ज्या दासगणूंनी स्तुती म्हणून साईंची करताना लिहिल्या आहेत, रचल्या आहेत. अगाध लीला अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया, जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊन प्रयागपद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तूची होनी साई समर्था विचरसी भूवरती. प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञानमुखे वदसी, तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. कधी कधी श्रीकृष्णा समत्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस हो करुनी मराळ तू बनसी. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणावे तरी सदैव वसशी मशिदित सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. तव उकसाते मशिद म्हणू तरी वन्ही ते ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदिलोका द्याया. सकाळपासून भक्त साबडे पूजन तव करीती, मध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती. चहुबाजूंना पार्षदगण समभक्त उभे राहती, चौरी चामरे करीक धरुनी तुझवर ढाळीती. शिंग कड्याळे सूर सनय्या दणदणते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसून धुनी पुढे मधन दहन होसी. अशा लीला या त्या त्रयदेवांच्या प्रत्यहित वठाया, प्रचितीस येता ती आमच्या हे साई बाबा.
याईसे असता उगीच मन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. शेवट. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया, आलो निवारा दास गणूंचे त्रिताप सद्गुरुराया. असं दासगणूंनी 4थ्या अध्यायात रचलेलं आपण तेव्हा पाहिलेलं आहे आणि आज आपण एकदा पुनरावलोकन केलं, उल्लेख आला म्हणून. पुढे आपण ऐकूया की अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया. हे दासगणूंचे पद, सुंदर पद श्रवण तत्पर श्रोत्यांनी जरी ऐकले आहे तरी या साई सच्चरित्राच्या 4थ्या अध्यायात दासगणूंनी स्वतःच्या शब्दांनी म्हटले आहे. ते श्रोत्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचले तर आणखी नवी गोडी प्रगट होईल. असो, त्या अंगठ्याचा एवढा महिमा, पायाच्या अंगठ्याचा महिमा, म्हणून शाखा चंद्र न्यायानुसार त्यावर तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि मधल्या बोटाचे बेचके ठेवून, हाताचे हे 2 बोटं ठेवून त्या अंगठ्याजवळ साई माऊली आपल्या भक्तांना हा सोपा उपाय दाखवतात आणि म्हणतात की, साई म्हणतात भक्तांना की अभिमान टाकून देऊन सर्व प्राण्यांसमोर नम्रपणे मान वाकवून या एका अंगठ्याचे ध्यान करा. हेच भक्तीचे मोठे आणि सोपे साधन आहे, असं साई स्वतः म्हणताय. पूर्वीच्या कथेची संगती बाबांनी भक्तांवर केलेल्या अनुग्रहाचे वर्णन होते. आता त्यांचे पुढील अपूर्व चरित्र लक्ष देऊन ऐका. बाबांमुळे शिर्डी अतिशय पवित्र क्षेत्र झाले होते. अहोरात्र यात्रा चालली होती आणि अनेक सन्मार्गी लोक पुण्य प्राप्त करण्यासाठी तेथे येऊ लागले होते. ज्याचा 10 दिशात पुरावा प्रत्यक्ष किंवा दुसऱ्याकडून ऐकून पटलेला होता असा हा साक्षात कल्पवृक्षच जणू काय साईबाबांच्या रूपाने शिर्डीत अवतरला होता. गरीब असो किंवा श्रीमंत असो, सर्वांना एकाच दृष्टीने एकसारखे पाहून काहीतरी न कळणारे कौशल्य दाखवून तो भक्तांचे कल्याण साधत असे. काय ती त्याची अगाध प्रेमळता, स्वाभाविक ज्ञानसंपन्नता व सर्व प्राण्यातील आत्मे एकच आहेत ही श्रेष्ठ भावना. ज्याने त्यांचा अनुभव घेतला त्याचे भाग्य धन्य होय. कधी एकही शब्द न बोलता अगदी गप्प बसणे हेच त्याचे तत्वज्ञानाविषयीचे व्याख्यान असे, तर कधी चैतन्य आणि आनंद यांनी परिपूर्ण असा तो भक्तगणांनी चहूबाजूंनी घेरलेला असे. कधी गूढ अर्थ सांगणारे बोलणे असे, तर कधी थट्टेने विनोद करणे असे. कधी अनेक अर्थी किंवा अस्पष्ट बोलणे करून रागावणे असे. कधी सूचित अर्थ असलेला, कधी तर्क करून समजता येणारा, कधी उघड खात्रीचा, असे अनेक तऱ्हेचे उपदेश ते करायचे. असे हे साई समर्थांचे वागणे मन, बुद्धी व वाणी यांच्या शक्ती पलीकडचे असे आणि त्यांचे कोणतेही कार्य करणे न समजणारे, कधी कल्पना नसलेले, जाणून घेण्यास कठीण, तर कधी अचानकपणे घडणारे असे असे. त्यामुळे त्यांचे मुख पाहता, त्यांच्याशी संभाषण करता आणि त्यांच्या गोष्टी ऐकता मनाचे पुरेसे समाधान होत नसे आणि हृदयात आनंद मावत नसे. एखादे वेळी पावसाच्या धारा मोजता येतील किंवा मोठ्या पिशवीत वाऱ्याला बांधून ठेवता येईल, परंतु साईंचे चमत्कार कोण मोजू शकेल. असो, आता साईंची भक्तांचे संरक्षण करण्याच्या काळजीबद्दलची तशीच त्यांच्या बिकट प्रसंगाचे निवारण करण्याबद्दलची पुढील कथा स्वस्थ मनाने ऐका. भक्तांवर पुढे येणारे संकट, भयंकर संकट जाणून भक्तांचे कल्याण करण्यास सदा तत्पर असलेले साईबाबा त्यांना वेळीच धीर देऊन ते संकट टाळून त्या भक्तांना आपल्या पायी कसे स्थिर करीत असत याविषयीची एक कथा बाबांच्या गोष्टी ऐकण्याला नेहमी उत्सुक असणाऱ्या तुम्हा श्रोत्यांना आनंद देईल. तुमचे साईंच्या समागमाचे सुख वाढेल आणि भाविक भक्तांच्या मनात श्रद्धा उत्पन्न होईल. हीन, दीन, बिचाऱ्या लोकांना साई कथा ऐकण्याची आवड उत्पन्न होईल आणि प्रत्येक क्षणी साईंच्या नावाचा जप केल्याने साई त्यांना पलीकडच्या काठावर नेऊन सोडेल. अहमदनगर येथे राहणारे काकासाहेब मिरीकर यांना इंग्रज सरकारने प्रसन्न होऊन सरकारची पदवी बहाल केली होती. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब मिरीकर, जे त्या काळी कोपरगावचे आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे मामलतदार होते, ते चिथळीच्या दौऱ्यावर असताना शिर्डीत बाबांच्या दर्शनाला आले. मशिदीत जाऊन बसल्यावर बाबांच्या चरणी मस्तक ठेवल्यावर काय, कसे काय असे विचारता सवरता इतर गप्पा गोष्टी चालल्या.
तेथे बरेच मंडळी होती. जवळ माधवराव देशपांडेही होते. अमृतरूपी त्या कथेची नवी गोडी चांगले लक्ष देणाऱ्या तुम्ही चाखावी. पुढे येणाऱ्या संकटांची सूचना देऊन ती निवारण्याचे उपाय योजून भक्तजनांचे बाबा कसे रक्षण करत ही मोठी चमत्कारिक गोष्ट होती. त्यावेळी तेथे बाबा आणखी पुढे म्हणाले की आता पहा, ती द्वारकामाई म्हणजे हीच आपली मशीदच, हीच आपली द्वारकामाई. हिच्या मांडीवर बसलेल्या लेकरांना ती निर्भयता देते आणि त्यांची कसल्याही चिंतेची गोष्ट शिल्लक राहत नाही. ही मशीद माऊली मोठी कृपाळू आहे. भोया भाविकांची ती आई आहे. कोणी कसाही संकटी पडो ती लगेच त्याचे रक्षण करील. जो कोणी एकदा हिच्या मांडीवर बसला त्याचा बेडा पार झाला. या मशिदीच्या सावलीत जो विसावला तो जणू काय आरामशीर गादीवरच बसला असे समजावे. हीच ती द्वारका किंवा द्वारावती होय, असं साईबाबा म्हणाले. बाबांनी मग मिरीकरांना उदी दिली, रक्षा दिली. डोक्यावर सुरक्षेची खात्री देणारा हस्त आशीर्वाद दिला, हात ठेवला आणि मिरीकर परत जाण्यासाठी निघाले. परंतु बाबांच्या मनाला वाटले की त्यांना आणखी प्रश्न करावा की तुम्हाला लांब बावा म्हणजे लांब साप व त्याचे आश्चर्य ठाऊक आहे का. मग डाव्या हाताची मूठ वळवून कोपराशी तो उजवा हातात धरून चहूकडे फिरवीत तोंडाने साई म्हणाले की असा तो भयंकर असतो मोठा साप म्हणजे लांब बावा, बावा म्हणजे साप. पण तो काय आपले काय करतो. आपण द्वारकामाईची पिल्ले आहोत, मुलं आहोत. तिची करामत कोणाला कळत नसते. आपण गप्प बसून कौतुक तेवढे पहावे. द्वारकामाई वाचवायला आल्या असल्यावर लांब बावा म्हणजे मोठा साप मारू शकेल काय, आपल्याला त्रास देऊ शकेल काय. तारित्या पुढे म्हणजे तारणाऱ्या पुढे मारित्याचा म्हणजे मारणाऱ्याचा इलाज किती म्हणून समजावा, असं साईबाबा म्हणाले. याच प्रसंगी बाबांनी हा खुलासा का करावा आणि मिरीकरांशी त्याचा काय संबंध असावा हे जाणण्याची उत्कंठा सर्वांना लागली आहे. मात्र त्याबद्दल बाबांना विचारण्याचा धीर कोणालाच झाला नाही. मिरीकरांनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवले आणि चिथळीला जाण्यासाठी उशीर झाला म्हणून ते खाली उतरले. त्यांच्याबरोबर माधवराव देशपांडे होते. ते दोघे सभामंडपाच्या दाराशी पोहोचले. तोच बाबा माधवरावांना म्हणाले की एक मिनिट परत ये, थोडा वेळ इकडे ये. आल्यावर त्यांना साईबाबा म्हणाले माधवरावांना की श्यामा, तू सुद्धा तयारी कर आणि त्याच्याबरोबर जा. चिथळीची फेरी मारून ये, फार मजा येईल. लगेच माधवराव खाली उतरले, मिरीकरांजवळ गेले आणि म्हणाले की आपल्या टांग्यातून मला चिथळीला यायचे आहे. घरी जाऊन तयारी करतो. हा ताबडतोब आलोच समजा. बाबांनी मी तुमच्याबरोबर चिथळीला जावे असे सांगितले आहे. त्यावर मिरीकर त्यांना म्हणाले की इतक्या दूर चिथळीला येऊन तुम्ही काय करणार, उगाच हा त्रास तुम्हाला होईल. हे ऐकून माधवराव परत आले आणि बाबांना जे घडले ते सांगितले. बाबा म्हणाले बरे झाले, आपले त्यात काय गेले. मंत्र, तीर्थाचे स्थान, ब्राह्मण, देव, भविष्य सांगणारा ज्योतिषी, वैद्य, गुरुराज यांच्या ठिकाणी जशी श्रद्धा आणि विश्वास असेल त्याप्रमाणे फळ प्राप्त होते. आपण नेहमी कल्याण करण्याचा हेतू मनात ठेवून योग्य उपदेश करावा. ज्याच्या कर्मात जसे असेल तसेच निश्चितपणे घडेल, असं साईबाबा म्हणाले. इतक्यात मिरीकरांना शंका आली की बाबांचे शब्द मानले पाहिजेत. त्यांनी माधवरावांना हळूच खुणावले आणि चिथळीला चला असं म्हणाले. चिथळीला चला म्हणाले. त्यावर माधवराव म्हणाले की थांबा, येतो, पुन्हा बाबांची आज्ञा घेतो. हो म्हणाले की लगेच परत येतो. निघालो होतो, परंतु तुम्हीच मला परत पाठवले. बाबा म्हणाले की बरे झाले, त्यात आपले काय हरवले आणि मला स्वस्थ बसवले. आता पुन्हा त्यांचा विचार घेतो. साईबाबा आता काय म्हणताय ते पाहतो, असं माधवराव म्हणाले. हो म्हणताच ताबडतोब येतो. ते म्हणतील तसे करतो. मी फक्त आज्ञेचा दास आहे. मग माधवराव बाबांजवळ गेले आणि म्हणाले की मिरीकर मला बोलवित आहेत, चिथळीला मला बरोबर नेत आहेत, आपली आज्ञा मागत आहेत. त्यावर बाबा हसून म्हणाले की बरे, तो नेतो तर तू जा. हिचे नाव मशीदमाई आहे. ती काय आपलं व्रत सोडील. आईच ती फार मायाळू आहे. लेकरांसाठी फार कळवळते. परंतु लेकरेच विश्वास न ठेवणारी निघाल्यावर तिने त्यांचा सांभाळ कसा करावा, असं साई म्हणाले. मग माधवराव बाबांच्या पायांना नमस्कार करून जाण्यासाठी निघाले
आणि मिरीकर ज्या ठिकाणी होते तेथे टांग्यात बसण्यासाठी येऊन पोहोचले. दोघेही चिथळीला गेले. तपास केल्यावर कळले की वरिष्ठ ऑफिसचे अप्पर ऑफिसचे लोक जे येणार होते ते तिथे आलेलेच नव्हते, म्हणून ते स्वस्थ जाऊन बसले. त्यांची उतरण्याची सोय मारुतीच्या देवळात केलेली होती. तेथे मग ते दोघे झटपट गेले. तेव्हा हॉटेल वगैरे असं छोट्या मोठ्या गावांमध्ये नव्हतेच हॉटेल वगैरे, शहरीकरण झालेलं नव्हतं ना भारताचं तेव्हा, म्हणून मग मंदिरात वगैरे, धर्मशाळेत किंवा शाळांच्या किंवा वाड्यांमध्ये कुठे अशीच राहायची सोय होती. म्हणून ते तिथे स्वस्थ जाऊन बसले आणि त्यांच्या उतरण्याची सोय मारुतीच्या देवळात केलेली होती. तेथे मग ते दोघे झटपट गेले. रात्रीचा 1 प्रहर उलटला, म्हणजे मध्यरात्री उलटली होती. सतरंजी, बिछाना व उशी पसरली आणि दिव्याच्या उजेडापाशी गप्पा गोष्टी करत दोघे बसले. काही वेळाने तेथे एक वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर होते. ते उघडून मिरीकर वाचू लागले. त्यांचे चित्त खास बातमी वाचण्यात गुंग झाले. तो एक अपूर्व विचित्र गोष्ट तिथे पुढे घडली. त्या भयंकर वेळी रात्री अंधारात एक साप कोठून आला कोणास ठाऊक. सगळ्यांचे डोळे चुकवून वेटोळे करून तो बसला. मिरीकरांच्या कमरेवर उपरण्याचा पदर होता. त्याच्या मऊ आसनावर शांतपणे मनात किंचितही भीती न बाळगता तो बसला. हळूहळू शिरताना कागद सुरसूर वाजत होता, परंतु कोणाला त्या आवाजामुळे साप आल्याची शंका घ्यावीशी वाटली नाही. इतका भयंकर प्रसंग जरी होता तरी मिरीकर वर्तमानपत्र वाचण्यात दंग होते. परंतु पट्टेवाल्या शिपायाच्या मनात संशय आला. तिथे जो कोणी शिपाई असणार, अधिकारी शिपाई, त्याच्या मनात डाऊट आला. तो आवाज कुठून येतो, कशाचा असेल, म्हणून दिवा जरा उचलला तर लांब बावा दिसला, म्हणजे साप दिसला. पाहताच तो घाबरला आणि साप रे साप असे हळूच ओरडला. मिरीकरांचा तर धीरच सुटला आणि त्यांची सर्व अंग भीतीने कापू लागले. शामराव म्हणजे माधवराव जे त्यांच्यासोबत गेले होते साईबाबांची परवानगी घेऊन, तेही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, बाबा हे काय केले, नसते संकट कोठून धाडले, आता त्याला उपाय केला पाहिजे. मग ती परिस्थिती पाहून ज्याच्या हाती जे लागेल ते घेऊन सर्वजण पावले न वाजू देता तिकडे धावले. म्हणजे हळूहळू पावलं दाबत आवाज न करता दुसरीकडे पळाले. इतक्यात तो साप हळूहळू कमरेखाली सरकताना दिसला. साप कुठला, जणू काय मूर्तिमंत अनर्थच उतरताना वाटला. पाहता पाहता ते संकट दूर झाले आणि आधीच उचललेले सोटे धडाधड त्या सापावर पडले आणि त्याचे तुकडे झाले. अशा प्रकारे अरिष्ट टळल्याचे पाहून, म्हणजे संकट टळलं हे पाहून मिरीकरांना फार गहिवर आला, म्हणजे त्यांना भरून आलं आणि साई समर्थांवरचे प्रेम अतिशय उफाळून आले. पिडेमुळे झालेला अंगाचा कंप थांबला आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि मनात विचार करू लागले मिरीकर की केवढे हे अरिष्ट टळले, बाबांना कस काय कळलं, कसे हे भयंकर संकट चुकलं, वेळेवर सूचना देऊन मी नको म्हणत असताना माझ्याबरोबर शामरावांना टांग्यात बसवलं आणि मदतीला पाठवलं इथे. किती दया त्यांच्या पोटी, केवढे त्यांचे अंतर्ज्ञान. पुढची वाईट वेळ जाणून योग्य उपदेश सांगितला. आपल्या दर्शनाचे महात्म्य पटवून दिले. मशीद माईचे महत्व सर्वांच्या मनात ठसवले आणि सहज बोलता बोलता भक्तांवरच्या आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली, असं ते स्वतःशी म्हणाले मिरीकर. एकदा नाना डेंगळे, डेंगळे हे आडनाव आहे, नाना डेंगळे नावाचे एक मोठे ज्योतिषी म्हणजे भविष्य पाहणारे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांच्याकडे आले होते. म्हणजे बुट्टींकडे डेंगळे पाहणारे एक ज्योतिषी आले ज्यांचं नाव डेंगळे होतं. ते त्यांना काय म्हणाले ऐका. नाना डेंगळे हे ज्योतिषी आहेत. ते म्हणतायत बापूसाहेब बुट्टींना की आजचा दिवस फार अशुभ आहे. तुम्हाला जीवावरचे संकट भयंकर संकट आहे. आज मनात धीर धरावा आणि फार सावध असावे. डेंगळ्यांनी असे सांगितल्यावर बापूसाहेबांचे चित्त फार अस्वस्थ झाले आणि ते राहून राहून चिंता करू लागले. दिवस जाता जाईना. मग रोजच्या वेळी मंडळी मशिदीकडे निघाली आणि बापूसाहेब नाना डेंगळ्यांसकट सर्वजण बाबांजवळ जाऊन बसले. लगेच बाबांनी बुट्टींना विचारले, हे नाना काय म्हणतात, हे नाना डेंगळे काय म्हणतात, काय ते तुला मारायला बघतात, आपल्याला कसली भीती नाही, मार कसा मारतो, मार पाहू तर खरे, असे तर उत्तर खुशाल दे, असे उत्तर खुशाल दे, असं साई म्हणाले. असो,
असे बाबा बोलल्यानंतर पुढे काय चमत्कार झाला तो पहा. सायंकाळी बापूसाहेब शौचविधीला गेले असताना संडासात त्यावेळी एक साप आला. ते भयंकर संकट पाहून बापूसाहेब बाहेर आले. त्यांच्या लहानू नावाच्या नोकराने विचार केला की दगडाने त्याला ठार करूया, म्हणून तो दगड उचलू जात असताना बापूसाहेबांनी त्याला मनाई केली आणि बापूसाहेब म्हणाले त्याच्या नोकराला की जा काठी घेऊन ये, या कामी घाई उपयोगाची नाही. नोकर काठी आणायला गेला आणि साप भिंतीवर चढू लागला. अवचित तोल जाऊन तो खाली पडला आणि सरपटत भोकातून निघून गेला. असा तो तेथून पळून गेला आणि त्याला मारायचे कारणच उरले नाही. बुट्टींना बाबांच्या शब्दांची आठवण झाली आणि बाबांनी दोघांचीही म्हणजे स्वतःची आणि तशीच सापाची आपत्ती कशी कौशल्याने घालवली. स्वतःची म्हणजे या बुट्टींची जी त्यांच्यावर आपत्ती आली होती ती सापाचा दंश होण्याची ती आपत्ती घालवली. आणि सापाची आपत्ती म्हणजे सापावर एक आपत्ती आली होती की त्याचं मरण ओढवलं होतं, ते मरणही टाळलं. दोन्ही म्हणजे दोघांचाही जीव वाचला, सापाचाही जो हमला करणार होता आणि बुट्टींचाही जे सापावर हमला करणार होते. आपत्ती कशी दोघांवरची कौशल्याने साईंनी घालवली हे लक्षात येऊन बुट्टींना गहिवरून आले. असो, ही साई सहवासाची मौज ज्या भाग्यवंतांनी डोळ्यांनी पाहिली त्यांना ती आठवणीतून काढून टाकणे कधीही शक्य नाही. अशा प्रकारचे अनेक अनुभव दाखवून भक्तांची मने बाबांनी आपल्याकडे ओढून घेतली. त्यांचे वर्णन करू जाता कागद पुरणार नाही आणि वर्णन सुद्धा कधी संपणार नाही. तरी पण अशीच एक दुसरी गोष्ट चावडीत रात्रीच्या 2 प्रहरी म्हणजे सुमारे 1 वाजता बाबांच्या समोर घडली, ती ऐका. कोपरगाव तालुक्यातील कोराळे गाव, ज्याचे वंशपरंपरा इनामी गाव होते व ज्याचे अमीर शक्कर हे नाव होते, ज्याचा साईंच्या चरणी भक्तिभाव होता, ज्याची जात खाटकाची होती म्हणजे पशूंना प्राण्यांना मारून त्यांचं शरीराचे भाग खाण्यासाठी इकडे तिकडे इतर लोकांना विकणं, याचं जे खाटकाचं काम आहे ते खाटकाची त्याची जात होती. परंतु धंदा खाटकाचा नव्हता, दलालीचा होता म्हणजे शेअर मार्केट वगैरे. आणि ज्याचे मुंबईजवळ वांद्रे म्हणजे आजचं बांद्रा येथे बरेच वर्चस्व होते त्या काळी आणि त्याला भयंकर दुखण्याने गांजले. कोण? आमिर शक्कर याला. आणि तो अतिशय शक्तिहीन झाला, तो आजारी पडला. संकटात पडले की माणसाला देवाची आठवण होते. आमिर शक्करने धंद्याची दगदग बाजूला ठेवली, देण्या घेण्याची सारी व्यवस्था केली आणि शिर्डीकडे धाव घेतली. 5 पांडवांची आई कुंती जरी अज्ञातवास आणि वनवास यातील अनेक संकटांनी त्रासून गेली होती तरी देवाजवळ ती संकटेच मागत असे. तिचे म्हणणे होते की देवा परमेश्वरा, जे कोणी मागतील त्या इतरांना सुख चैन द्या, पण मला सतत दुःखच दुःख द्या आणि तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका. देवा, माझे हेच मागणे आहे. मला काही द्यायचे असेल तर मला हेच द्यावे, म्हणजे तुमच्या नावाचे माझ्या गळ्याला कायमचे आभूषण किंवा अलंकार होईल. असं कुंती म्हणायची कृष्णाला. आम्ही श्रोते व वक्तेही रात्रंदिवस साईपाशी हेच मागूया की बाबा, तुमच्या नावाचा विसर होऊ देऊ नका, आम्हाला आपल्या पायांपाशी कायमचे ठेवा. तुकाराम महाराजही हेच म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. असो, आमिर शक्करने साईबाबांना नमस्कार केला, नमन केले, विधियुक्त हाताने चुंबन घेतले. कारण तो मुस्लिम होता तर हाताचा चुंबन घेणं ही त्याची पद्धत होती. आणि आपल्या रोगाबद्दल सविस्तर निवेदन करून त्या दुःखापासून सोडवण्याची विनंती साईबाबांना आमिर शक्करने केली. मग स्वतःला जो संधिवाताचा रोग जडला होता त्यावर उपाय विचारला. ते ऐकून बाबांनी उत्तर दिले की चावडीत जाऊन स्वस्थ बसावे. ज्या चावडीत साईबाबा स्वतः नियमितपणे 1 दिवसाआड झोपायला जात असत ते आमिर शक्करच्या राहण्याचे ठिकाण बाबांनी नेमून दिले. आमिर संधिवाताने गांजून गेले होते. गावात दुसरीकडे कोठेही सुखाने राहिले असते. ते आपल्या गावी कोराळ्याला तिथे जाऊन पडले असते, पण त्यांना ते जास्त मानवलेही असते, कारण ते त्यांच्या गावी असते किंवा शिर्डीत दुसऱ्या चांगल्या ठिकाणी वाड्यात कोणाच्या राहिले असते. चावडीत ती फार प्राचीन म्हणजे जुनी होती. खाली वर मोडकी तुटकी होती. सरडे, पाली, विंचू, साप असं तिथे
मन मानेल तसे वावरत असत त्या चावडीमध्ये. त्यातून महाव्याधीचे आणि रक्तपितीचे रोगी कुत्रे तिथले उष्टे अन्न खात बसलेली असत. आमिर फार कष्टी झाला, परंतु बाबांपुढे काही बोलता येत नव्हते. चावडीच्या मागच्या भागात गुडघ्यापर्यंत कचरा भरलेला होता. भिंतीला तर 1700 भोके पडलेली होती. कोणी कुत्राही त्या चावडीला विचारत नव्हता. जणू काय आयुष्यातला एक फुकटच हेलपाटा हा शिर्डीचा त्याचा झाला होता. वरून पाऊस, खालून ओल म्हणजे ओली जमीन होती. जागा उंच नीच अशा खळग्यांनी वेडीवाकडी होती आणि वाऱ्याचा व थंडीचा एकच कल्लोळ होता. म्हणजे खूप वारा सुटायचा तिथे आणि खूप थंडी वाजायची. आमिराच्या मनाला काळजी वाटली. शरीराचे सांधे आखडले होते, म्हणजे त्याचे हाडं दुखत होते. वाऱ्या पावसाची ती जागा होती आणि ओल तर अशी खूपच होती, म्हणजे खूप ओली जमीन होती ती. कोरडी जमीन पाहिजे पण नव्हती तिथे. पण बाबांचा शब्द हेच औषध होते. वारा, पाऊस किंवा ओल असो, जागा उंच नीच किंवा खळग्या खचांची असो, त्याचा विचार करू नये भक्ताने, कारण बाबांचे बोलणे निश्चितच फळ देणारे होते असा आमिरचा स्वतःचा विश्वास होता साईंवर. म्हणून ती जागा जरी रोग बरा होईल की नाही याची शंका असलेली होती, तरी तेथे साईबाबांच्या सहवासाचा महान लाभ मिळणार होता. यासाठी त्यांचे वचन हेच सुख देणारे औषध मानून आमिर तेथे चावडीत राहिला आणि चावडीच्या पायऱ्यांवर चढून वर गेल्यावर समोरच्या मध्यभागात बिस्तरा लावून त्या चावडीत आमिर शक्कर 9 महिने राहिला. संधिवात अंगात पक्का रुजला होता. बाहेरून दिसायला उपाय सर्व उलट होता, परंतु आमिराच्या मनात, त्या आमिर शक्करच्या मनात विश्वास पक्का होता. म्हणून सर्व यथास्थित, म्हणजे जसं योजलं होतं, जसं प्लॅनिंग साईंनी केलं होतं त्यानुसारच झालं. बाबांनी आमिरला 9 महिने तेथे राहण्याचा नेम दिला होता आणि मशिदीत दर्शनाला सुद्धा येण्याची मनाई केली होती. परंतु त्या चावडीचे स्थान असे नेमून दिले होते की त्याला बाबांचे दर्शन तिथून चावडीतूनच आपोआप प्रयत्नाशिवाय घडत असे, मशिदीत न येता. आणि ते देखील सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा घडत असे. त्याशिवाय एक दिवसाआड दोन्ही वेळा तेथेच चावडीचा सोहळा डोळे भरून पाहायला मिळत असे. रोज सकाळी भिक्षेला जाताना बाबांचा रस्ता चावडीवरूनच होता. त्यामुळे जाता येता त्यांचे दर्शन आमिराला आपली जागा न सोडताच होत होते. तसेच रोज सायंकाळी चावडीसमोर येऊन बाबा तर्जनी आणि मस्तक मागे पुढे हलवून दिशांना अभिवंदन करण्यात, नमस्कार करण्यात गढून गेलेले असत. तेथून मग ते माघारी समाधी मंदिराच्या कोपऱ्यापर्यंत जात असत आणि पुन्हा तेथून मशिदीत भक्तांसह परतत असत. चावडीच्या बाबांच्या 1 दिवसाआडच्या मुक्कामात बाबा आणि आमिर यांच्यामध्ये फळ्यांच्या दाराचा नावालाच एक आडपडदा होता, म्हणजे तिथे फळ्या बसवलेल्या होत्या, लाकडी फळ्या. दोघांना गोष्टींची आवड होती. पूजा व आरती होऊन भक्त लोक आपापल्या घरोघरी गेले की मग स्वस्थ मनाने ते दोघे, म्हणजे साई पलीकडून आणि इकडे चावडीत बसून, फळ्यांच्या अलीकडे बसून आमिर शक्कर, हे दोघे एकमेकांशी बोलत बसत असत. बाहेरून जरी हे तुरुंगात कैद झाल्यासारखे दिसत होते, तरी आतून साईबाबांचा निकट सहवास आमिराला मिळाला होता, जो भोगण्याला इतरांना महत्भाग्याशिवाय मिळणे फार कठीण होते. तरी सुद्धा आमिर एकाच जागी राहण्याला कंटाळला. त्याला तो तुरुंगवासच वाटला आणि कुठल्या तरी गावी जावे असे तो म्हणू लागला. ज्याच्या मनाला स्वातंत्र्याची हौस असेल त्याला परतंत्रपणा कसा आवडेल, हा कैदखाना आता पुरे असे आमिरला वाटले आणि बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय आपले नेमलेले स्थान सोडून तो कोपर गावी गेला आणि तेथे धर्मशाळेत जाऊन राहिला. मग तिथे काय चमत्कार घडला तो पहा. साईंना न विचारता तो शेजारच्याच कोपर गावात गेला राहायला. तिथल्या धर्मशाळेत राहतोय तो आजारी असताना. मरायला टेकलेला एक फकीर तहानेने व्याकुळ झालेला तिथे होता त्याच्यासोबत. तो फकीर म्हणाला आमिरला की 1 घोटभर पाणी पाज, असं तो म्हणाला. आमिराला दया आली आणि तो पाणी पाजायला गेला. पाणी पाजताच त्या फकीराचा देह थंड पडला आणि तो मरण पावला.
जवळपास कोणी नाही आणि त्यातून रात्रीची वेळ. आमिराचे मन गडबडले. पहाटे ज्युरी भरेल म्हणजे पंचसभा म्हणजे पंचायत भरेल. आपल्या पुढे जो पुरावा येईल त्यावरून आपले खरे मत सांगण्याची शपथ घेतलेली जी पंचसभा असते 5 लोकांची सभा गावातली, तर ती भरेल म्हणजे खटला भरेल बुवा. आणि या अकस्मात झालेल्या मृत्यूबद्दल धरपकड सुरू होईल आणि सरकार तपास करेल. फकीर आपणहून मेला ही घडलेली गोष्ट खरी असली तरी ती खरी म्हणून माझ्यावर लगेच कोणी विश्वास ठेवणार आहे का, असा आमिर शक्कर स्वतःशी विचार करतोय. न्याय देण्याच्या पद्धतीत साक्षी पुराव्यांवरच अवलंबून निकाल दिला जातो. मीच फकीराला पाणी पाजले आणि अचानक त्याने प्राण सोडला ही खरी गोष्ट घडलेली जर मी सांगितली तर त्यांच्या मनात मी आयताच सापडेन. त्यांच्या हातात म्हणजे जे अधिकारी आहेत किंवा सरपंच आहेत. आणि माझा पहिला संबंध आलेला पाहून, मरणाऱ्या व्यक्तीशी मरायच्या आधी माझा संबंध आलेला होता, माझ्यासोबत तो भेटला होता हे समजून मलाच आधी पकडतील. पुढे मग मरणाचे खरे कारण ठरल्यावर मी कदाचित निर्दोष ठरेल, परंतु हे नक्की होईपर्यंतचा काळ असह्य होईल आणि माझ्या जीवाचे हाल होतील, असा त्या आमिराने विचार केला. म्हणून आल्या वाटेने तात्काळ पळ काढावा असे आमिराने ठरवले. त्याप्रमाणे रातोरात कोणाच्या दृष्टीस न पडता आमिर कोपरगावच्या त्या धर्मशाळेतून निघाला त्याच रात्री. आणि पुढे जात मागे पाहत मार्गाने अस्वस्थ मनाने चावडी कशी हातात पडते म्हणजे चावडीपर्यंत आपण कधी पोहोचू, तोवर मनाला शांती नाही अशा संशयित मनाने तो शिर्डीकडे निघाला. आणि मनात म्हणू लागला की बाबा हे काय केले, कसले संकट कोसळले, माझेच कर्म मला फळले हे आता मला संपूर्णपणे कळले. सुखाच्या आशेने चावडी सोडली म्हणून माझी खोड तुम्ही जिरवली. असो बाबा, आता या संकटातून मला सोडवा आणि शिर्डीत नेऊन पोचवा. अशा प्रकारे आमिराने हातोहात तयारी केली आणि त्या रात्री ते प्रेत तसेच धर्मशाळेत टाकून तो रातोरात शिर्डीकडे निघाला. रस्त्यात तोंडाने बाबा बाबा क्षमा करा असं म्हणत, अशी करुणा भाकत तो जेव्हा चावडीत पोहोचला तेव्हा कुठे त्याचं मन स्वस्थ झालं. एकूण आमिराने हा एक धडा शिकला आणि त्या दिवसापासून आपली चूक सुधारली. यापुढे दुष्ट वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाने बाबांच्या उपदेशाप्रमाणे तो वागू लागला. असो, त्याच्या बाबांवरच्या श्रद्धेमुळे त्याला गुण आला म्हणजे त्याचा रोग कमी झाला. संधिवातापासून तो बरा झाला आणि पुढे त्याच्यावर आणखी एक प्रसंग आला. तो प्रसंग आता ऐका. चावडीचे अवघे 3 भाग होते. आग्नेय दिशेतील कोपऱ्यात बाबांचे स्थान होते, जिथे ते 1 दिवसाआड यायचे. 4 बाजूंनी लाकडी फळ्यांचा आडोसा होता चावडीला. तेथे बाबा झोपत असत. सबंध रात्र दिवे पेटलेले असतात. बाबा सदा उजेडात झोपत असत. फकीर, बैरागी वगैरे भिक्षेकरी लोक बाहेर अंधारात बसत असत. आमिर जणू काय त्यातलाच एक होता. आजूबाजूला इतर कित्येक लोक असत. तेही तेथेच आडवे पडत निजत झोपत असत. तेथेच बाबांच्या मागच्या बाजूला सरसामान ठेवण्याच्या कोठारात म्हणजे सामान वगैरे ठेवायच्या जागेमध्ये बाबांचा श्रेष्ठ भक्त अब्दुल खुद्द जातीने सेवा करण्यास तत्पर असे. अब्दुल अशाच प्रसंगी एकदा मध्यरात्री बाबा अचानक ओरडू लागले आणि अब्दुलला म्हणू लागले की माझ्या बिछाण्यापाशी पहारे भूत येऊन ठेपले आहे, असं साईबाबा अब्दुलला म्हणायला लागले. बाबा सारखे हाकेवर हाक देऊ लागले. अब्दुल हातात दिवाबत्ती घेऊन आला म्हणजे कंदील घेऊन आला. त्याला बाबा मोठ्याने म्हणाले, आता होते ना येथे? अब्दुल म्हणाला की मी सगळीकडे पाहिलं, येथे काहीच दिसत नाही. त्यावर साईबाबा त्या अब्दुलला पुन्हा म्हणाले, डोळे उघडून नीट सगळीकडे पहा ना. अब्दुल फिरफिरून सगळीकडे पाहू लागला. बाबा सटक्याने जमीन आपटू लागले. बाहेर झोपलेले सर्व लोक जागे झाले आवाजाने आणि तेही पाहू लागले. आमिर शक्करही जागा झाला आणि तो मनात म्हणू लागला, आज काय ही गडबड, अपरात्री हे वरच्यावर सटक्याचे आपटणे का बरे होत आहे, असं तो मनात म्हणाला. बाबांची ही लीला पाहून आमिर लगेच मनात समजला की कोठेतरी साप शिरला असल्याचे बाबांना कळले असावे. त्याला बाबांचा फार अनुभव होता. त्याला बाबांचा स्वभाव ठाऊक होता आणि त्यांची बोलण्याची तऱ्हाही तो जाणत होता. त्याने हे सर्व ओळखले. भक्तांच्या उशाशी जेव्हा धोका असेल
तेव्हा तो आपल्या कुशीपाशी आहे अशी बाबांची भाषा आमिरला माहीत होती. त्यावरून त्याने मनाशी ताडले. इतक्यात त्याला आपल्या उशीकडे काहीतरी हलत असल्याचे दिसले. लगेच तो ओरडला, अब्दुल बत्ती रे बत्ती, इकडे लाईट म्हणजे दिवा आण, लाईट आण, इकडे आण, असं आमिर म्हणाला अब्दुलला. अब्दुलने बत्ती बाहेर आणताच सापाचे मोठे वेटोळे दृष्टीस पडले. बत्तीच्या उजेडाने तो साप चमकला आणि मान खालीवर करू लागला. जमलेल्या लोकांनी त्याची तेथेच शांती केली, म्हणजे त्याला मारले. आणि बाबांचे मोठे उपकार मानून म्हणू लागले की काय बाबांची ही विलक्षण पद्धत, कशी धोक्याची सूचना ते देतात. कोठले भूत आणि कोठली ती बत्ती, काळ वेळेची सूचना द्यायची आणि भक्तांना संकटापासून वाचवण्याची ही त्यांची युक्ती होती. अशा सर्पाच्या अनेक कथा बाबांच्या चरित्रात वर्णन करता येतील, परंतु मग ग्रंथाचा विस्तार फार वाढेल, म्हणून त्यांची थोडक्यात येथे मांडणी केली. आता इथे मी थोडा एक मुद्दा सांगतोय माझा, जो या ग्रंथात नाहीये, की आपल्याला या अशा गोष्टी, जेथे साप मारला जातोय, प्राण्यावर अत्याचार होतोय असं वाटतंय, पण हे 100 वर्षापूर्वीच्या भारताच्या वातावरणात पहा, तेव्हा विंचू साप ही नॉर्मल गोष्ट होती. कारण रस्त्यांची आणि घरांची, अशी सिमेंटचे घरं, अशी व्यवस्था खेडोपाडीत अजिबातच नव्हती. आणि लोकसंख्या जी होती ती मातीच्या घरांमध्ये राहणारी, आजूबाजूने खूप झाडं, निसर्ग असणारी, शेती असणारी, डोंगर दऱ्या पार करून जाणारे लोक होते प्रवासात सुद्धा. त्यामुळे मजल दर मजल मुक्काम करून राहायचे. तर आडशाळा, धर्मशाळा वगैरे गावात जिथे मुक्काम मिळेल तिथे ते राहायचे प्रवास करताना. त्यांना अशा सुविधा नव्हत्या. लाईटची, इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नव्हती सगळीकडे, आणि खूप कमी ठिकाणी होती ती, आणि श्रीमंतांकडे होती. त्यामुळे विंचूकाट्याची भीती रात्री अपरात्री चालतानाही होती, झोपतानाही होती, स्वतःच्या घरात आणि बाहेर सुद्धा. आणि त्यामुळे, आणि विंचू किंवा साप असे जे हिंस्र प्राणी, अगदी वाघ, सिंह सुद्धा, जंगल वगैरे खूप असल्याने, रान असल्याने, रहदारी कमी असल्याने, शहरीकरण न झाल्यामुळे ते सहज निघायचे आणि ते संख्येने खूप असायचे. आणि बरेच लोक जाणकार असायचे सापांच्या बाबतीत, विंचूंच्या बाबतीत, की याचं किती जहर त्रासदायक आहे, विष किती घातक आहे, हे बरेच जाणकारही असायचे आणि बरेच न जाणणारेही असायचे. आजकाल एवढं कोणी जाणत नाही सामान्य लोक सापांबद्दल, पण बऱ्याच लोकांना पाहूनच कळायचं की ही सापाची प्रवृत्ती आहे, ही घातक आहे वगैरे वगैरे. तर शक्य असेल तिथे मारण्याचाच विचार केला जायचा किंवा पळवून लावण्याचा विचार केला जायचा. तर हे त्यावेळेस हे नॉर्मल होतं. आजकालच्या पक्षीमित्र संघटना, सर्पमित्र संघटना, वन्य प्राण्यांच्या बाजूने लढणाऱ्या संघटना, त्यांचा जीव वाचवणाऱ्या संघटना, असा विचार तेव्हा नव्हता समाजात असं नाहीये. पण राजा महाराजांच्या काळापासून त्या काळापर्यंतचा काळ तो होता, इंग्रजांचा काळ. तर शिकार करणं वगैरे ही नॉर्मल गोष्ट होती. आणि धर्मात लिहिलेलंच होतं की स्वतःचा जीव किंवा कोणाचा जीव वाचत असेल तर कोणावर हिंसा करणं गरजेचं आहे. धर्मे हिंसा तथैवच, अहिंसा परमो धर्म, हे एक भाग आहे. अहिंसा ही परम धर्म आहे हे सांगितलेलं आहे. पण त्याची पुढची लाईन जी आज आपण विसरून गेलेलो आहे ती अशी आहे की धर्मे हिंसा तथैवच, म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी, स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतःच्या संस्कृतीच्या, ज्ञानाच्या रक्षणासाठी, स्वतःच्या जागेच्या, जमिनीच्या आणि लोकांच्या रक्षणासाठी, धर्मासाठी धर्मे हिंसा तथैवच, हिंसा करणे गरजेचे आहे, तेवढेच महत्वाचे आहे जेवढी अहिंसा आहे. तर हे त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार, आणि तेव्हा अर्थात साप वगैरे खूप होते, असे सर्पालय वगैरे, प्राणी संग्रहालय अशा प्रमाणात काही गरज नव्हती. अभयारण्य बनवण्याची गरज नव्हती, कारण की त्यांचा सगळ्या प्राण्यांचा मुक्त संचार राहायचा. खेड्यापाड्यात दिसणं इतकं काही विशेष गोष्ट नव्हती, म्हणजे नॉर्मल होतं. त्यामुळे त्यांच्या प्राण्यांची लोकसंख्या, सापांची वगैरे, अशा विंचूंची किंवा वाघ, सिंहांची लोकसंख्या तेव्हा जास्तही होती. आता रक्षण द्यावं लागतं कारण की त्यांची संख्या कमी झालेली आहे. शहरीकरण वाढल्यामुळे, दळणवळण साधनं वाढल्यामुळे, रेल्वे असो, विमानं असो, गाड्या असो, यामुळे त्यांचे अपघात व्हायला लागले, उपासमार व्हायला लागली, कारण जंगलं नष्ट होत आहे. पण तेव्हा तसं नव्हतं. 100 वर्षापूर्वीपर्यंत तरी तेवढं झालेलं नव्हतं जे आज आहे परिस्थिती. त्यामुळे वन्यजीव मारले जरी जात होते तरी त्यांची संख्या खूप कमी झाली असं काही होत नव्हतं.
ते आताच्या आपल्या शहरीकरणाच्या वातावरणामुळे होत आहे आणि त्यामुळे आता त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आता त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संघटना काम करतात प्राण्यांना वाचवण्यासाठी, अगदी सापांपासून वगैरे. अभयारण्य बनवले गेले सरकारकडून, जिथे आपण मर्यादित जागेत त्यांना वावर करायला जंगल राखून ठेवलेलं आहे. पण पूर्वी तसं नव्हतं, त्यामुळे त्यांचा मुक्त वावर होता आणि त्यामुळे माणसांना धोका होता. तर जीव वाचवण्यासाठी ह्या शिकारी अशा केल्या जायच्या किंवा मारलं जायचं. कारण ते त्या काळाच्या वेळेनुसार आपण ठीक आहे असं नाही म्हणू शकत, तोही अन्याय आहे, पण तो भाग होता जीवनाचा, असं आता मी म्हणतोय. आपण पुढे वाचूया ग्रंथ की लेखक म्हणतोय की काळ वेळेची सूचना द्यायची आणि भक्तांना संकटापासून वाचवण्याची साईंची ही युक्ती होती आणि अशा सर्पाच्या अनेक कथा बाबांच्या चरित्रात वर्णन करता येतील. परंतु मग ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून त्यांची थोडक्यात इथे मांडणी केली. सर्प विंचू नारायण, साप विंचू हे नारायण स्वरूप म्हणजे ईश्वराचा अवतार आहेत, हे तुकाराम महाराजांचे वचन आहे. आणि परी ते वंदावे दुरून शिवो नये, म्हणजे हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं की साप विंचू हे जरी नारायण असले, ईश्वर असले, तरी त्यांना दुरूनच नमस्कार करावा, त्यांच्या जवळ जाऊ नये. तसेच त्यांना ते अधर्म म्हणतात, पापी शास्त्रविरुद्ध आचरण करणारे असे म्हणतात आणि त्यांच्याशी पैजारीचे काम आहे असेही ते सांगतात. पैजारीचे काम म्हणजे त्यांच्याशी जोड्यानेच व्यवहार केला पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर शस्त्र उगारलं पाहिजे, असं तुकाराम महाराज स्वतः सांगतात. आता तुकाराम महाराज साईंच्याही आधी 200-300 वर्ष झालेत, शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या काळातले. तर ते त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार, सामाजिक रचनेनुसार तिथे प्राण्यांचं काय स्थान आहे आणि त्यांना कसं थोपवायचं यावर त्यांनी तो उपाय सांगितलाय. तो आज आपण लागू करायचा असं नाही, पण आपल्या घरात निघलं तर आपण स्वतःचं रक्षणासाठी साप विंचूवर अटॅक करणं, त्यांना पळवून लावणं किंवा मारणं असं आपण करू. कळत न कळत का होईना आपली अशी रिॲक्शन असेल. तर त्यामुळे सर्प विंचू यांच्याशी कसं वागावे याचा निश्चित नियम कळत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना दुरून वंदावं, शिवू नये, आणि तिथे म्हणतात की ते अधर्म पण आहे, पापी आहे, शास्त्राविरुद्ध आचरण करणारे आहेत आणि त्यांच्याशी पैजारीचे कामं म्हणजे जोड्याने म्हणजे चपलेने त्यांना मारलं पाहिजे, असं म्हणजे त्यांच्यावर त्यांना धाक दाखवलं पाहिजे. अशा प्राण्यांना त्यांना दूर करण्यासाठी, त्यांच्यापासून दूर होण्यासाठी त्यांना पळवून लावलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे, असं एकंदर आहे. म्हणजे परस्पर विरोधी बोललं जातंय. त्यामुळे लेखक म्हणतोय की सर्प आणि विंचू यांच्याशी कसं वागावं याचा निश्चित नियम कळत नाही. ज्याचा जसा स्वभाव धर्म असेल आणि जसा ईश्वरी योगायोग असेल त्याप्रमाणे त्याला कर्म करण्याची त्यावेळी बुद्धी होते. हेच येथील सार आहे. या शंकेचे बाबांपाशी एक निरसन होते, म्हणजे सोल्युशन होते. जीव मात्र समसमान असतात, म्हणजे सगळे प्राणी जीव सगळे समान असतात. सगळ्यांशी सर्व प्रकारे म्हणजे अहिंसेने वागणे, काया वाचा मनाने इजा न करणे किंवा दुःख न देणे हाच सर्वमान्य नियम आहे. विंचू काय, साप काय, ईश्वरच सर्वांचे अधिष्ठान आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. त्याची इच्छा असल्याशिवाय तो कोणाला इजा करू शकेल काय? हे सकळ विश्वच ईश्वराच्या अधीन आहे, म्हणजे कंट्रोलमध्ये आहे आणि येथे स्वतंत्र असं काहीच नाही, असे बाबांचे अनुभवाचे प्राप्त झालेले ज्ञान आहे. परंतु आमचा फाजील अभिमान, माणसांचा फाजील अभिमान, गर्व सुटत नाही. एक विंचू तळ्यात पडून खाली जाऊ लागला, तळमळू लागला, तर एक माणूस आनंदाने टाळी वाजवून म्हणेल की बरे झाले, असाच तू लोकांना दुःख देतोस ना. दुसरा माणूस त्या टाळीचा आवाज ऐकून त्या तळापाशी धावत आला आणि त्या विंचवाला पाण्यात खाली गटांगळ्या खाताना पाहून त्याचं मन कळवळलं. त्याने हळूच जवळ जाऊन त्या विंचवाला चिमटीत धरलं, तर त्या विंचवाने जाती स्वभावानुसार म्हणजे स्वतःच्या वागण्याच्या गुणधर्मानुसार उसळी मारून जो त्याला वाचवून बाहेर काढतो आहे त्याच माणसाला त्याच्या बोटाला डंख मारला, म्हणजे डसला. असो, येथे आमचे ज्ञान काय कामाचे? आम्ही सर्व तऱ्हेने पराधीन आहोत. बुद्धी देणारा नारायण आहे, तो जसं घडवेल तसं निश्चित होईल. अनेकांचे अनेक अनुभव आहेत, मीही माझा अनुभव सांगतो, असं लेखक हेमाडपंत आपल्याला म्हणतायत. साईबाबांच्या वचनाचा विश्वास ठेवून आदर केला पाहिजे.
कारण त्याचा प्रताप केवळ निष्ठेनेच जाणला जातो. काकासाहेब दीक्षित जसे दिवसा नाथ भागवत वाचत असत, तसेच ते रोज रात्री नेहमी भावार्थ रामायण वाचत असत. एक वेळ देवावर फुलं वाहणं चुकेल, आंघोळ करणं चुकेल किंवा रोजचे इतर नियम चुकतील, परंतु काकासाहेबांची ग्रंथ वाचण्याची ती वेळ कधी चुकत नसे. एकनाथ महाराजांचे हे 2 ग्रंथ, भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत, हे दोन्ही ग्रंथ परमार्थ साधण्याचे सारसर्वस्व असून दीक्षितांसाठी ते साईबाबांच्या अनुग्रहाचे द्योतक होते. म्हणजे ते सिम्बॉल होते. द्योतक म्हणजे सिम्बॉल होते. कशाचे? अनुग्रहाचे, म्हणजे साईंच्या आशीर्वादाचे सिम्बॉल होते. या अनुपम गोडी असलेल्या ग्रंथांमध्ये म्हणजे कोणते ग्रंथ? भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत. या ग्रंथात आत्मज्ञान, वैराग्य आणि नीती या 3 गुणांच्या ज्योतींचा स्वर्गीय प्रकाश अखंड चमकत असतो. यातील उपदेशरूपी अमृताचा प्याला म्हणजे पेय भरून ज्याच्यात ठेवलंय, अमृत भरून ठेवलंय असा ग्लास, ज्याच्या ओठाला लागला त्याची संसारातील 3 प्रकारची दुःखे एकाएकी नाहीशी झाली. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक वगैरे, आणि मोक्ष त्याच्या पायाशी लोळण घेत आला असेच समजावे. साई कृपेने दीक्षितांना कथा ऐकायला श्रोता मिळण्याची वेळ आली आणि भागवत ऐकण्याचा मला योग आला. म्हणजे साईबाबांच्या कृपेमुळे दीक्षित जे रोज सकाळ संध्याकाळ भागवत आणि भावार्थ रामायण वाचत होते, त्यांना एक श्रोता मिळाला. तो म्हणजे मी होतो. म्हणजे हेमाडपंत लेखक स्वतःबद्दल सांगताय. आणि मला पण भागवत ऐकण्याचा योग आला, ज्यामुळे माझ्यावर अनंत उपकार त्यांचे झाले. त्या पवित्र कथा ऐकायला मी रात्रंदिवस त्यांच्याकडे जाऊ लागलो. हे बरेच दिवस चालणारे आणि कान पवित्र करणारे पोथी ऐकण्याचे अधिवेशन भाग्यवशाने उघडले होते. असो, अशा एका रात्री त्या परमपवित्र कथा चालल्या असताना एक विषयांतर करणारी विचित्र गोष्ट घडली. श्रोत्यांनी त्या गोष्टीची हकीकत ऐकावी. मी तरी काय करू? एक गोष्ट सांगत असता मध्येच दुसरी मनात स्फुरते आणि ती ऐकवण्याजोगी वाटल्याने तिचा अव्हेर म्हणजे तिला मी टाळू शकत नाही. मी तिचा अव्हेर तरी कसा करू? म्हणजे मला ती सांगावीच लागेल. रामायणातील एक रसाळ कथा चालली होती. म्हणजे जे काकासाहेब दीक्षित रोज ग्रंथ वाचतायत त्यातलं भावार्थ रामायण रात्री ते वाचतात तेव्हा ते रामायणातली ती कथा ते सांगत होते. हनुमंताला आपल्या आईने रामाबद्दल सांगितलेली जरी खूण पटली होती, तरी तो स्वामीच्या शक्तीची स्वतः परीक्षा घेऊ गेला. म्हणजे परीक्षा घ्यायचं, आपल्या स्वामीची टेस्ट घेऊ आपण, म्हणजे श्रीरामांची परीक्षा घेऊ असं हनुमानाला वाटलं. आणि शेवटी मोठे अरिष्ट अंगावर ओढवून घेतले. रामाच्या बाणाच्या पिसांचा वारा लागून हनुमंत आकाशात गरगर फिरू लागला आणि त्याचा प्राण कासावीस झाला. मग तेथे त्यावेळी त्याचा पिता वायू येऊन पोहोचला. हनुमानचा वडील वायुपुत्र असतो ना, तो पवनपुत्र हनुमान. मग पवन देवता तिथे आला. त्याचे हिताचे शब्द ऐकून हनुमंत रामाला शरण गेला. म्हणजे वडिलांनी समजावलं तेव्हा हनुमान रामाला शरण गेला. या भागाची कथा चालली असताना जे काही विलक्षण घडले ते ऐका. सगळ्या श्रोत्यांचे चित्त कथा ऐकण्यात गुंतलेले होते जेव्हा दीक्षित गोष्ट सांगत होते, आणि त्या श्रवणाच्या आनंदात सगळे मग्न होते, तल्लीन होते. तोच एक विंचवाचे मूर्तिमंत विघ्नच उत्पन्न झाले. त्याला कथा श्रवणाची अतिशय आवड कशी काय उत्पन्न झाली कोणास ठाऊक. तो नकळत माझ्या खांद्यावर उडी मारून, म्हणजे हेमाडपंत जे लेखक आहेत त्यांच्या खांद्यावर उडी मारून गुप्तपणे लपून कथा रसाची गोडी चाखत बसला. म्हणजे लपून बसला तो कपड्यांमध्ये खांद्यावर हेमाडपंतांच्या, आणि तो शांत बसलाय तिथे, गोष्ट ऐकतोय रामायणाची. विंचू. येथे सुद्धा बाबांची प्रचिती म्हणजे अनुभव आला. माझे त्या विंचवाकडे लक्ष नव्हते, हेमाडपंत आपल्याला सांगताय. परंतु जो हरिकथा ऐकण्याला तत्पर असतो त्याचे संरक्षण हरी स्वतः करत असतो. सहज माझी नजर गेली आणि पाहिले तर माझ्या उजव्या खांद्यावरच्या उपरण्यावर तो भयंकर विंचू स्वस्थ बसलेला दिसला. हलणे चालणे त्या विंचवाचं मुळीच नव्हतं. शांत चित्ताने लक्ष देऊन पोथी ऐकणारा श्रोताच
जणू काय आपल्या जागी स्वस्थ बसलेला होता. जातीच्या स्वभावाप्रमाणे उगीचच नांगी थोडीशी इकडे तिकडे हलविता तरी त्याने स्वस्थ बसू दिले नसते आणि अत्यंत कष्ट दिले असते. म्हणजे तो थोडासा जरी हल्ला असता आणि त्याच्यामुळे त्याच्या नांगीने मला डसला असता तर मला खूप त्रास झाला असता, असं हेमाडपंत सांगतायत. रामकथेला रंग आला होता. श्रोते आणि वक्ते दोघेही पोथीत दंग होते आणि त्याने सगळ्यांचा रसभंग केला असता. कारण विंचू आल्यामुळे हे कळलं असतं तर सगळे उठले असते आणि गोष्ट राहून गेली असती रामकथेची. अशी ही भयंकर आणि दुष्ट संगत लाभली होती. म्हणजे विचित्र परिस्थिती आली होती. रामकथेचा हाच महिमा की तेथे विघ्नांचा प्रभाव चालत नसतो. विघ्नांना आपला स्वाभाविक धर्म विसरून तेथे शांत व्हावे लागते. रामकृपेने मला बुद्धी सुचली की ही उपाधी म्हणजे हे संकट दूर टाकून द्यावं. तर हेमाडपंत म्हणतायत की मला असा विचार रामकृपेने सुचला, बुद्धी आली, आयडिया आली की हे मी गुपचूप ही उपाधी म्हणजे हे विंचू माझ्या ज्या खांद्यावर आहे याला दूर फेकून द्यावं. अगदी शेवटपर्यंत या चंचल बुद्धीच्या प्राण्यावर विश्वास ठेवू नये. म्हणजे या विंचवावर विश्वास ठेवू नये, शांत बसून राहू नये. पांघरलेले जे उपरणे होते खांद्यावर घेतलेले ते मी हळूच दोन्ही बाजूंनी गोळा केले. म्हणजे उपरण्याचा एक भाग, उपरणं म्हणजे पंचा किंवा एक छोटं वस्त्र, सुती कपडा जो खांद्यावर किंवा अंगावर वरती आपण पुरुष मंडळी घालतात. तर त्यांनी काय केलं, हेमाडपंतांनी त्यांच्या अंगावर जे उपरणं होतं ज्याच्यामध्ये विंचू होता तर त्यांना कळलं की विंचू आहे आणि मग त्यांनी दोन्ही टोकं, पुढची बाजू उपरण्याचं जी पुढे होती त्यांच्या आणि पाठीच्या मागे असलेली एक बाजू, त्या दोन्ही बाजू उचलून धरल्या आणि दोन्ही बाजूंनी गोळा केलं ते उपरणं. आत विंचवाला घट्ट गुंडाळलं आणि मग उठून बागेत नेऊन ते उपरणं पसरून दिलं, म्हणजे मोकळं केलं. विंचू जातीनेच भयंकर आणि संधी मिळाली तर जातीवर जाईल सुद्धा, म्हणजे स्वतःच्या स्वभावानुसार डंख मारेल सुद्धा, अशी भीती होती खरी. परंतु बाबांची आज्ञा सुद्धा पक्की होती म्हणून त्याला मारायला हात पुढे होत नव्हता. कारण साईंनी सांगितलं होतं की सगळीकडेच ईश्वर आहे. येथे श्रोत्यांना सहज शंका येईल की प्राणनाशक म्हणजे प्राणाला जीव घेणारा असा जो विंचू आहे त्याला ठार मारण्यास योग्य नाही का? डंख मारल्यावर तो काही सुख देणार आहे का? त्याला मारू का नये हे कळत नाही. सर्प, विंचू इत्यादी इतर विषारी प्राण्यांकडे कोणी कधी दुर्लक्ष करत नसतं. मग बाबा काय त्यांना सोडून द्या असं म्हणतील का? श्रोत्यांची शंका खरी आहे. माझीही तशीच शंका होती. परंतु पूर्वीच्या एका प्रसंगातील बाबांची वाणी ऐका. प्रश्न याहीपेक्षा अवघड होता. शिर्डीत काकासाहेब दीक्षितांच्या वाड्यात माडीवरच्या खिडकीजवळ एक भयंकर साप आढळला. त्याने खिडकीच्या चौकटी खालच्या भोकातून आत खोलीमध्ये प्रवेश केला आणि दिव्याच्या झगमगाटाने त्याची दृष्टी अस्थिर झाली आणि तो वेटोळे करून बसला. साप दिव्याच्या उजेडाने जरी तो सावध झाला तरी मनुष्यांच्या चालण्याच्या आवाजाने तो घाबरला आणि गडबड झाली तसा चमकला आणि क्षणभर निवांत राहिला. मागे न जाई आणि पुढे न येई, आहे तिथेच राहिला आणि खाली वर डोके करू लागला, म्हणजे त्याचा फणा जो आहे तो डोलू लागला. मग एकच घाई उडाली की त्याला मारावा कसा. कोणी लांब सोटा घेऊन आलं. सोटा म्हणजे एक प्रकारचं काठीच. तर कोणी मोठी काठी घेऊन आलं, घाईने आले. परंतु जागा फार अडचणीची होती. तिथे हालायला खूप काही जागा नव्हती. जागा फार अडचणीची होती म्हणून सगळे त्रासून गेले. म्हणजे कोणाला काही समजत नव्हतं की कसं काय या सापाला बाहेर काढावं. एकदाचा का तो सरपटत पुढे आला असता आणि भिंतीच्या खाली उतरला असता तर माझ्याच बिछाण्याच्या म्हणजे बेडच्या गुंडाळ्याजवळ जाऊन पोहोचला असता. जिथे त्यांनी गादी गुंडाळून ठेवली होती तिथे तो पोहोचला असता जर तो पुढे आला असता तर, आणि मला त्याने मोठ्या संकटात टाकले असते, असं लेखक हेमाडपंत म्हणताय. तडाखा जरी त्याच्या नाजूक भागावर नेम धरून मारला असता, म्हणजे त्याला जरी वरतून काही ठेचून मारण्याचा प्रयत्न केला असता आणि तरी पण तो जर तडाखा चुकला असता तर त्या सापाने अपाय करण्यासाठी द्वेषभाव धरला असता. असो, नंतर बत्ती आणून म्हणजे कंदील वगैरे उजेड करून
त्याचे ठिकाण हळू नीट न्याहाळू लागत असताना, म्हणजे चेक करत असताना की तो नेमका कुठे आहे, त्या सापाला निसटून जाण्यास जागा सापडली. त्याची वेळ आली नव्हती मृत्यूची आणि आम्हा सर्वांचे दैवही सबल होते, म्हणजे आमच्यावरही काही संकट येणार नव्हतं. अशी ती अशुभ संकटाची वेळ होती आणि तरी बाबांनी आमचे संरक्षण केले. आल्या मार्गाने घाईघाईने तो साप, दिव्याच्या उजेडात साप झरझर निघून गेला. स्वतः भीतीमुक्त झाला, कारण त्याच्यावर कोणी हमला केला नाही आणि आम्हालाही त्याने भीतीमुक्त केले, म्हणजे आमच्यावर त्याने हमला केला नाही सापाने, आणि परस्परांना सुख लाभले. आणि मग मुक्ताराम उठला आणि म्हणाला की बरं झालं, सुटला बिचारा. त्या भोकातून निसटला नसता, म्हणजे परत गेला नसता तर प्राणास मुकला असता, उगाच मारला गेला असता. मुक्तारामाचे असले दयेचे विचार पाहून मी मनात फार बेचैन झालो, असं लेखक म्हणताय. लेखक काय विचार करताय मनात हेमाडपंत, की दुष्ट प्राण्यांच्या बाबतीत अशी दया काय कामाची? आशाने हा जगाचा कारभार कसा चालेल? मुक्ताराम कधीतरी येतो, पण आम्ही तेथे सकाळ संध्याकाळ बसतो त्या जागी. त्यातून माझ्या बिछाण्याची वळकटी, म्हणजे गुंडाळ, म्हणजे माझ्या गादीची घडी अगदी खिडकीपाशीच असते. मला मुक्तारामाचे म्हणणे आवडले नाही की बुवा बरा झाला निसटला, नाही तर मेला असता असं. कारण की आमच्यावर तो परत साप, हा नाही तर दुसरा साप, विंचू, कोणीतरी परत आक्रमण करेल, हमला करेल, असं लेखकाला वाटलं. आरंभीची बाजू त्याने मांडली, तो त्याच्या बाजूने बोलत होता. त्याच्या विरुद्ध उत्तर देण्याची बाजू मी उचलून धरली. आमच्यात वादविवाद भलताच माजला, भांडण व्हायला लागलं. परंतु निर्णय तसाच राहिला, म्हणजे डिसिजनवर आम्ही पोहोचलोच नाही. एक म्हणे साप मारावा आणि एकही क्षण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसरा म्हणे निरपराधी जीवाशी द्वेषभाव का धरावा. एकाने मुक्तारामाचा धिक्कार केला तर दुसऱ्या एकाने माझा पुरस्कार केला, म्हणजे एक जण माझ्या बाजूने बोलत होता आणि एक जण दुसऱ्याच्या, मुक्तारामाच्या. मुक्ताराम म्हणत होता की सापाला मारू नये, हिंसा करू नये, आणि मी म्हणत होतो की आपल्या जीवाला धोका आहे, मग मारू शकतो आपण. अशा प्रकारे वाद एकमेकात जोराने वाढला, परंतु त्याचा काही शेवट होईना. मग मुक्ताराम खाली गेले आणि मी माझी जागा बदलली. त्या भोकात एक बोळा बसवला, म्हणजे कपड्याला गोळा करून कपड्याचा फडक्याचा तिथे फिट्ट केला, म्हणजे ती जागा बुजवली. आणि झोपण्यासाठी मी माझी वळकटी पसरली. डोळे पेंगायला लागले. मंडळी झोपायला आपापल्या जागी गेली. मी सुद्धा जांभया देऊ लागलो आणि हा वाद आपोआप थांबला. रात्र संपली आणि दुसरा दिवस उजाडला. शौच, मुखमार्जन, सगळे सकाळचे कामं आटोपले आणि साईबाबा लेंडी बागेवरून परत आले आणि लोक मशिदीत जमले. नेहमीप्रमाणे मीही सकाळी ठरलेल्या वेळी मशिदीत आलो. मुक्ताराम वगैरे सर्व मंडळी सुद्धा तिथे मशिदीत आली आणि आपापल्या जागी बसली. कोणी हातावर तंबाखू चुरू लागले, तर कोणी बाबांची चिलीम भरू लागले, तर कोणी हातपाय दाबू लागले. अशा प्रकारे सेवा सुरू झाली. बाबा सगळ्यांच्या मनातले विचार जाणत असत. त्यांनी हळूच प्रश्न केला. साईबाबांनी प्रश्न केला सगळ्यांसमोर दुसऱ्या दिवशी सकाळी, की काल रात्री वाड्यात वादविवाद कसला चालला होता. मग मी जे जसे जसे घडले तसे तसे बाबांना सांगितले आणि अशा परिस्थितीत सापाला निश्चयपूर्वक मारावे का नाही मारावे हे विचारले. साईबाबांची मात्र एकच गोष्ट होती. साईबाबा काय म्हणाले पहा. साईबाबा म्हणाले, सर्प विंचू झाले तरी त्या सर्वांमध्ये ईश्वर नांदत असतो, म्हणून सर्व प्रकारे त्यांच्यावर प्रेमच करावे. ईश्वर जगाचा चालक आहे, त्याच्या आज्ञेत सर्व प्राणी वागतात. साप असो की विंचू असो, तेही त्याच्या आज्ञेबाहेर वागत नसतात. म्हणजे साप विंचू जे काही वागतात, डंख करणं, विषबाधा करणं, कोणाला चावणं, कोणाचा जीव घेणं, हे ईश्वराच्याच आज्ञेने ते करतायत, म्हणजे मनाने करत नाहीयेत. म्हणून प्राणीमात्रावर दया आणि प्रेमच करावे. अविचाराने कृत्य करू नये आणि सबुरी धरावी, म्हणजे सबुरी धरणं म्हणजेच धैर्य धरणं, धीर धरणं, घाई करू नये. सगळ्यांना वाचवणारा श्रीहरी आहे, हे सगळं साई म्हणाले. अशा साईबाबांच्या कितीतरी कथा सांगता येतील. म्हणून श्रोत्यांनी वर सांगितलेल्या कथांच्या तात्पर्याचे सारच तेवढे निवडून घ्यावे. पुढील अध्याय याहून गोड असेल. म्हणजे लेखक म्हणतोय की या कथांमध्ये जसं वागलेत लोक, कोणी मारतय, कोणी पळतय,
तर तसं काही करू नका. तुम्ही साईबाबा जसं म्हणताय की सगळ्यांवर प्रेम आणि दया करावी, सबुरी धरावी, अविचाराने कृत्य करू नये, सगळ्यांना वाचवणारा श्रीहरी असतो, तर सारासार विवेक करूनच निर्णय घ्यावा, असं हा सारासार विचार तुम्ही घ्यावा, सार तेवढं निवडून घ्या, असं लेखक म्हणतो आपल्याला. पुढील अध्याय याहून गोड असेल. भक्ती आणि श्रद्धा यांची जोड लाभलेले साई भक्त काकासाहेब दीक्षित यांच्यावर अवघड प्रसंग पुढच्या अध्यायात येईल, 23व्या अध्यायात. आणि ते काकासाहेब दीक्षित जे शाकाहारी आहेत, ज्यांनी कधी हिंसा केली नाही, ते बोकड मारायला निघतील. म्हणजे एक प्राणी, 4 पायांचा प्राणी, पाळीव प्राणी मारायला ते निघतील. ते का निघतील, ते तसं का करतील आणि करतील का नाही करणार, त्यामागची कारणं काय आणि त्याचा परिणाम काय होईल, हे सगळं पुढच्या अध्यायात तुम्ही उद्या नक्की ऐका, 23व्या अध्यायात. गुरुभक्त लीला दर्शनम या अध्यायात. आता हा अध्याय थांबतोय. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा अपमृत्यू निवारणम म्हणजे चुकीच्या वेळी जो मृत्यूसारखा प्रसंग गुदरतो त्यावेळेस तो प्रसंग मृत्यूला टाळणं, निवारण करणं या नावाचा 22वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. चॅनलला, गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. खालच्या व्हिडिओच्या खाली तुमच्या उजव्या हाताला आणि व्हिडिओच्या डाव्या बाजूला खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईबचं ते क्लिक करा जर केलं नसेल तर. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जिथे जे घंटीचं चिन्ह दिसतंय त्या घंटेवर क्लिक करा आणि तिथलं ऑल नोटिफिकेशन्सला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची, पुढच्या या अध्यायांची असो, दुसऱ्या पोथीची असो किंवा स्तोत्राची असो, कशाचेही पुढे व्हिडिओ असो आपल्या चॅनलवरचे, त्यांचे तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन्स मिळतील, पूर्वसूचना मिळतील, म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या वेळी व्हिडिओ येणार आहे हे तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यात काही सांगताना त्रुटी राहिल्या असतील किंवा चुकीचं सांगितलं गेलं असेल तर तुम्ही तुमचे विचार, तुमची मतं नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकही करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा. या व्यतिरिक्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव आहे गुड रीडिंग, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इतर व्हिडिओ पाहू शकता. आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन प्लेलिस्ट आहेत वेगवेगळ्या बनवलेल्या, त्याही तिथे तुम्ही पाहू शकता. जे जुने व्हिडिओ आहेत तेही तुम्ही आत्ता पाहू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत काही वेगवेगळ्या प्लेलिस्टच्या, त्याही तुम्ही पाहू शकता. तिथे साई सच्चरित्राचे आतापर्यंतचे अध्याय आणि येणाऱ्या पुढच्या अध्यायांची लिंक तिथे दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त इतरही काही प्लेलिस्ट आहेत. 16 सोमवार व्रत कथा किंवा एकादशी महात्म्य किंवा आरत्यांचे काही आहेत, किंवा गणेश म्हणजे गणपतीच्या आराधनेवर काही स्तोत्र किंवा आरत्या असं काही असेल तर त्याबद्दल माहिती देणारेही व्हिडिओ जे पुढे आणखीन येणार आहेत. इतर देवी देवतांचेही लवकरच व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत, तर त्यांच्या लिंक्स सुद्धा पुढे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोअरवर क्लिक कराल तुम्हाला मिळतील. आशा आहे तुम्हाला हा अध्याय आणि हा माझा प्रयत्न आवडला असेल. पुढील 53 अध्यायांपैकी 22 अध्याय आता आपले पूर्ण झालेले आहेत. रोज रात्री 9 वाजता पुढचा अध्याय उपलब्ध होत आहे साई भक्तांसाठी. आणि फक्त साई सच्चरित्रच नाही तर लवकरच दासबोध हा ग्रंथ येणार आहे. त्याच्या आधी स्तवन मंजिरी, साई बाबांची स्तवन म्हणजे स्तुती करणारी जी श्लोकांची, मराठी ओव्यांची ओवीबद्ध मंजिरी लिहिली आहे, ती हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये आपण लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त गुरुचरित्र असो किंवा रुक्मिणी स्वयंवर असो किंवा आणखीही काही भावार्थ रामायण किंवा एकनाथी भागवत, गणेश पुराण, तुकाराम गाथा, गजानन विजय, ज्ञानेश्वरी, देवी महात्म्य, भगवद्गीता असे इतरही ग्रंथ जे मराठीत उपलब्ध आहेत किंवा जे ओवीबद्ध आहेत किंवा ते अर्थ लिहून आहेत, ते आपण वाचण्याचा, समजण्याचा त्यांचा अर्थ प्रयत्न करू. या येत्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये एकानंतर एक लवकरच पुढचे गोष्टी उपलब्ध होतील. आणि
तुम्ही एवढी सबुरी धरून रोज हे व्हिडिओ पाहत आहात याचा मला नक्कीच आनंद आहे. तुमच्या व्हिडिओज पाहण्यामुळे तुमच्या या कृतीमुळेच मला आणखीन ऊर्जा येत आहे. तुमचे आपले सभासद आता 200च्या वर पोहोचले आहेत आणि माझी आशा आहे की हे लवकरच 1000 सबस्क्रायबर आपण पूर्ण करू किंवा त्याही पेक्षा जास्त आपण लवकरच आपला परिवार वाढवू. कारण हा अर्थ असा सांगणारा कोणी मला अजून इंटरनेटवर यूट्यूबवर भेटत नाहीये. एकाच प्रत्येक पुस्तकाचा प्रत्येक ग्रंथाचा अर्थ सांगणारा विस्तृतमध्ये थोडक्यात सांगणारे आहेत काही आणि मी विद्यार्थी आहे. मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात नक्कीच काही त्रुटी असतील, माझं अज्ञान असेल, माझा अनुभव नाहीये या क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात. पण मला आवड आहे की असे ग्रंथ, असे पुस्तकं, अशी स्तोत्र आपल्या भाषेतली किंवा संस्कृतमधली मराठीमध्ये आपण आणावीत, त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि इतरांना समजून सांगावा. याच प्रयत्नांनी हा प्रामाणिक प्रयत्न चालवलेला आहे आणि गुड रीडिंग चॅनल आपण याच शक्तीवर चालवत आहोत की आपल्याला अजून लोक येतील, भक्त येतील आणि जाणकार विद्यार्थी ज्यांना समजून घ्यायचे आहेत आपले ग्रंथ, आपल्या संतांचे विचार, त्यांनी जे लेखन कार्य करून ठेवलेलं आहे आणि आपल्या ईश्वरांच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या लीला आपल्याला त्या कथातून कळतील आणि त्याच्यातून काही ना काही शिकवण नक्की मिळेल. तर हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आशा आहे तुम्हाला हा प्रयत्न आवडत असेल. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ नक्की पहा. आपल्या चॅनलवर जाऊन पहा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या प्लेलिस्टच्या लिंक्स आहेत. त्या व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करून तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता, प्रत्येक वेगळ्या पुस्तकाची किंवा स्तोत्राची किंवा आरत्यांची किंवा महात्म्यांची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नव्या अध्यायासोबत, गुरुभक्त लीला दर्शनम या 23व्या अध्यायासहित. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. शुभम भवतु.